रायटिंग आणखी एक टेक्निक आहे हँड रायटिंग, ज्यामुळे आपला ब्रेन सुपर कॉन्सन्ट्रेट होते, म्हणजे एकदम म्हणजे एकाग्रता वाढते रायटिंग मुळे. बघा हे एक ए लिहिण्यासाठी आपण इथून स्टार्ट करतोय, असे वरती जातोय, पुन्हा असे खाली येतोय, इथे बॅग घेतोय, पुन्हा बॅग घेऊन अर्ध्याला येऊन टर्न आउट करून इतके इकडे घेतोय. हे झालं ए. इतकं सोपं आहे रायटिंग, रनिंग रायटिंग, जे आपण दररोज लिहितो ना. मलाही एकेकाळी रायटिंग येत नसे, रनिंग रायटिंग, मला याचा खूप त्रास झालेला आहे. मी स्वतः हे मी कशा प्रकारे प्रॅक्टिस करता येईल, वेगवेगळे बुक्स घेऊन, भरपूर कॉपी बुक्स घेऊन, वेगवेगळे मॉडेल खरेदी करून मी प्रॅक्टिस केलेले महिना. त्यामुळे मी समजून घेतलंय की हे सर्वांना त्रास होतो याचा. आणि जर का आपण हे टेक्निक जर अडॉप्ट करून घेतलं तर खूप सोपं होणार आहे. एक छोटासा मी तुम्हाला शब्द लिहून दाखवतो इकडे. जर का आज कोणी प्रॅक्टिस केला नाही, आज शनिवार आहे, आज शाळा सुटल्यानंतर दुपारचं एक अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास आणि रात्री शेवटी एक अर्धा तास प्रॅक्टिस केला तर आज 50% रायटिंग सुपर होते. आणि तुम्हाला 2-3 नियम सांगतोय मी. तुम्ही सांगता की माझं रायटिंग आज किंवा उद्या किंवा आणखी 1-2 सॅटर्डे 2 संडे मध्ये मॅक्झिमम लास्ट एक समर वेकेशन मध्ये मी माझं रायटिंग सुधारून घेऊ शकतो, इतकं कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येणार. ऍक्च्युअली 1-2-3 तासाचं काम आहे फक्त, जे 10 वर्षामध्ये होत नाही, 10 वर्षामध्ये होत नाही, ते 10 तासामध्ये होऊ शकते. 10 तासच काय, 1 तास पुरेसे आहे. येस, कम ऑन. हे बघा इथे मी नंबर दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. माझं एक इंग्लिश ग्रामरचं बुक आहे, त्याच्या लास्ट बट सेकंड पेज मध्ये मी हे 26 बिग लेटर्स आणि 26 स्मॉल लेटर सर्वांना डिझाईन करून दिलेलं आहे. फ्री हँड ड्रॉइंग मध्ये सुपर रनिंग रायटिंग होतोय. तर हेच आपण वापरून बघा. इथे नंबर 1 पासून आपण सुरुवात करायचं आणि असे जायचं वरती. आपण इकडे गेलो, इथे आलो, इथून मागे जाते वेळी कधी कोणत्याही लाईन मधून परत जाते वेळी दुसऱ्यांदा जात असाल तर लाईन फुटू नये, लेफ्ट राईट जाऊ नये, पहिली गोष्ट. पुन्हा आता जर बिग लेटर असतील तर मध्याला राऊंड करायचं आणि ज्या पॉइंट मधून आपण लेफ्ट टर्न करतोय त्याच पॉइंट मधून पुन्हा तिकडे राईट जायचं. अशा काही गोष्टी आहेत, आपण सांभाळले पाहिजे, ते लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी माझे 10 टेक्निक्स आहेत, ते बुक्स मध्ये दिलेले आहेत. नंतर ते बघा. म्हणे आपण एक शब्द लिहूया, याचा उपयोग करून एक छोटासा शब्द लिहूया. एक छोटासा शब्द सहजपणे आपण लिहू शकता. हे बघा, या प्रकारे तुमचं रायटिंग एकदम छान असं रायटिंग होतंय. यामध्ये 10 टेक्निक्स आहेत. यामध्ये तुम्हाला 10 पैकी 1-2 टेक्निक सांगतोय. विदाउट टचिंग पेन अँड पेपर 50% रायटिंग सुपर होते. तुमचं जे रायटिंग आहे ते सुपर होणार. याला जास्त वेळ वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करायची गरजच नाही. येस, कम ऑन. 1-2 टेक्निक बघा. हे बघा, आपल्याला स्वतःला कंडिशन करून घ्यायचं. मी जे काही लिहिन स्ट्रॉंग माइंड सेटअप पाहिजे याला. त्यामुळे एकाग्रता वाढते ब्रेनची आणि ऑटोमॅटिकली अभ्यास सुपर होतोय. नंबर 1 स्ट्रॉंग माइंड सेटअप. नंबर 1, मी जे काही लिहिन प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे वर खाली झाले नाही पाहिजेत, म्हणजेच एकाच ओळीमध्ये घेतले पाहिजेत. हे बघा, बॉटम लाईन, सुपर बॉटम लाईन, सुपर टॉप लाईन, म्हणजे
एकाच लाईन मध्ये अक्षर आले पाहिजेत. याला प्रॅक्टिस करायची गरज नाही. थोडंफार करायला हरकत नाही, पण ऍक्च्युअली प्रॅक्टिस पेक्षा माइंड सेटअपची गरज आहे. तुम्ही लिहित असताना मला असं एकाच लाईन मध्ये लिहिलं पाहिजे, हे जर स्ट्रॉंग माइंड सेटअप असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं रायटिंग सुपर होतं. नंबर 1. नंबर 2, दुसरं माइंड सेटअप, स्ट्रॉंग माइंड सेटअप, मी जे काही लिहिन प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे जवळ किंवा दूर मांडायचं नाही, किंवा अक्षरे टच नाही होऊ दे, टच नाही झाले पाहिजे. मीन्स समान अंतरावरती, समान अंतरावरती अक्षरांची मांडणी केली पाहिजे. हे बघा, अक्षरामधील अंतर समान. ऑटोमॅटिकली तुमचं इतकं जर 2च टेक्निक वापरणार आहे, 50% रायटिंग सुपर होतं. आहे तेच रायटिंग, तुम्हाला एक्स्ट्रा नवीन काही करायची गरज नाही. सध्या जे रायटिंग आहे तेच या सिस्टीम बसून घ्या. ओके, 2 झाले. तिसरे एक सांगतोय आता लास्ट, 10 आहेत एकूण. त्यापैकी तिसरे एक सांगतोय, इट्स अ किंग ऑफ ऑल. तिसरं 10 मध्ये सर्वश्रेष्ठ आहे, ज्यामध्ये 4 उप पॉइंट आहेत. त्यामध्ये 4 पॉइंट्स आहेत. नंबर 1, पोझिशन, म्हणजे पेपर, बुक, नोटबुक आपल्या समोर कुठे ठेवायचं त्याचं पोझिशनची गरज आहे. नको तिथे ठेवायचं नाही. उदाहरणार्थ, आपण उजव्या हाताने लिहित असाल तर पेपर, नोटबुक, बुक जे काही असेल ते मध्यापासून उजव्या बाजूला ठेवायचं. म्हणजे इकडे रॉंग लाईनला ठेवायचं नाही, मध्यापासून उजव्या साईडला, म्हणजे उजव्या हाताला फ्री हँड मिळतोय, इझी होतोय. नेक्स्ट, उजव्या हाताने जर लिहित असाल तर डावा हात कंपल्सरी आपण सपोर्ट घ्यायचा. असे रॉंगली नव्हे, सेलेक्ट प्रमाणे प्लेन, आणि हेवी प्रेशर द्यायचं नाही. ऍव्हरेज एक प्रेशर घ्यायचं, ऍव्हरेज. आणि थर्ड पॉइंट, चॉईस ऑफ पेन. आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, पेन कोणता वापरायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, इंक तर आता इंक पेन तर नाही आहे, जरी मिळालं तरी वापरू नका, त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत. जेल नको, थोडं जरी स्लो झालं तरी इंक फुटण्याचे चान्सेस असतात. आणि थिन वापरू नका. थिन एकदम बारीक टोक असणारे पेन पेपर फाडू शकतात स्पीड मध्ये. सर्वात योग्य असं पेन म्हणजे तुम्ही दुकानात गेल्यानंतर शॉपकीपरांच्याकडे जे बॉल पॉइंट पेन असतात ते सर्व घ्या, स्वतः तुम्ही चेक करा. त्यामध्ये जो ब्रँड, ज्या ब्रँडचं म्हणजे रायटिंग जास्तीत जास्त मोठं असेल ते ब्रँड निवडा आणि ते पेन घ्या. त्यानंतर बघा, राईट साइड, लेफ्ट साइड प्रेशर, 2 पॉइंट झाले. तिसरा पॉइंट, मोठं पॉइंट असलेलं बॉल पॉइंट पेन घेऊन 80 डिग्री आत घ्या, 80 डिग्री. हे बघा, 80 डिग्री. सुपर क्लास रायटिंग होतोय. अँगल फार महत्वाचा आहे. हे अँगल जर तुम्ही नाही घेतला, काहीतरी मिसिंग झाला तर रायटिंग छान नाही दिसणार. आणि जसं आपण ऊस कटिंग करतोय सेम अँगल आहे. हाई स्पीड कटिंग जसं ऊस करतोय आपण, बघा, उजव्या बाजूला पकडतोय, लेफ्ट हँडचा सपोर्ट घेतोय आणि 80 डिग्री मध्ये आपण ऊस कटिंग करतोय. सेम प्रोसेस आहे रायटिंग मध्ये. एकदम सुपर क्लास. असा आडवं कटिंग करायला सोपं जात नाही, उलट तर शक्य नाही. 80 डिग्री इनसाइड. हे बघा, 80 डिग्री. नेक्स्ट, मराठी थोडस 85 डिग्री आणि रोमन स्टाईल इंग्लिश 90 डिग्री.
सुपर क्लास रायटिंग होणार. तुम्ही मराठी 90 डिग्री मध्ये देखील घेऊ शकता, पण हाय स्पीड वाढणार ते 85 डिग्री मध्ये मराठी देखील. मराठी बरेचसे विद्यार्थी साईड असं बाहेर घेतात रायटिंग. बाहेर घेऊ नका अँगल. बाहेरच्यामुळे स्पीड कमी होतं. छान स्पीड येतोय ते इनसाइड 85 डिग्री मराठी आणि हिंदी आणि संस्कृत किंवा देवनागरी लिपी. ओके ठीक आहे.